अजूनही हिचा पत्ताच नाही. प्रेमाच्या पहिले तर किती येऊन वाट बघायची आणि आता ती तर आलीच नाही. नाही नाही यायच्या पहिले तर निघून तर नसेल गेली असं. छे छे कसला विचार करतोय. येईल येईल वाट बघायलाच हवी. अग किती वेळ हा वेळा तुला किती वाट बघतोय. नाही तिला एकदा कॉल केलेला हवा. अरे हिचा तो कॉल व्यस्त दाखव ना. येऊ दे तिला नंतरच तिला सांगतो. आता तर तिला येऊ दे. आता तिला सांगतोच मी. तिला तर माहीतच असतं ना मला किती कामे असतात. तर हे मला घरचे किती कामे करून यावे लागते आणि आज ही आलीच नाही. अरे यार या बगीच्यात एवढा तू चिंतेत सांगा काय झालं. अरे काही नाही रे. मी माझ्या प्रियशीची वाट बघतोय. प्रियशी तुला या का. अरे थांब रे तू माझा डोकं नको खाऊ. पहिलेच मी परेशान मध्ये आहो. तू थांब. अगं आता सांगणं का कोणती होतं सांग ना मी लावून देतो शेटी. अरे यार हा काय माणूस आहे. सारखं सारखं डोकं खाऊन राहिला माझा. एकदा सांगलेलं तुला कळत नाही का. अगं आता सांग ना का मी काय करतो सांगून काय जमवून देतो मी. बघ हा मी आहे ना आधीच टेन्शन मध्ये आहो. तुला तर माहित आहे ना आता मला खूप राग येऊन राहिला. तू आता साईडले हो. माझं काम मला कावरते. टेन्शन मध्ये म्हणते साला कोणता का टेन्शन राहायचे का तुला. मला सांग ना का मी टेन्शन दूर करतो तुझं. सांग तिचं नाव काय गाव काय कोटी राहते का करते का नाही सांग ना का. अरे बर ऐक. हा माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझ्या जीवाला जीव लावणारी म्हणजे निशा. तिचं नाव निशा आहे. निशा कोणती निशा. अरे देखण्या रूपाची माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी म्हणजे माझी निशा. अच्छा हे निशा झाला तू गेला. तू कोणत्या बरोबर विश्वास ठेवतेस का. अबे काय बोलतोय हे काय मला कळण्याचं झालं. एका सोबत चॅटिंग दुसऱ्या सोबत शेटिंग तिसऱ्या सोबत बॅटिंग. अबे मोठा हे काय बोलतो. तोंड सांभाळून बोल. माझी निशा अशी कधीच करू शकत नाही. तू गेलास तुझा काही खरं नाही भाऊ. तू अजिबात गेलास. अबे झालं तर काय. नाही गेलास का पोरगी प्रेमात पलीनं दोन गोष्टी गुलुलुलू बोलली. अर्ध्या हरकंडात पिवळा. अरे तुला सांगितलं ना. अरे ती अशी नाही आहे. ती माझ्यावर खूप प्रेम करते रे. ती माझ्या जीवावर जीव लावणारी माझ्यापेक्षाही माझ्यावर विश्वास ठेवणारी माझी निशा. तू काय बोलतो हे तुला कळते का. भाऊ तुला माझं खोटं वाटते ना तर चाल मी दाखवतो. हे बघ तुझं जर हे खोटं निघाल ना बघ मग तू आहे आणि मी आहे. अगं चाल ना जा. बरं चल तू म्हणतेस ना. हो चल चल. ठीक आहे. आजही पण म्हणणार मी लेट झालो सॉरी मला माफ कर. तुला माहित आहे ना.
मला किती कामं असतात आणि मी रिकाम टेकडी फिरत असते इकडे तिकडे. आता जर आला ना, याला मी बिलकुलच माफ नाही करणार. याला तर माझी काही किंमतच नाही. सारखं सारखं मीच याची वाट बघायची आणि हा महाराज येईल घोड्यावर स्वार होऊन. आणि याचं तर हे नेहमीच झालंय. सारखं सारखं मलाच वाट बघावं लागतं. माहित नाही आता किती तास लावणार आणि किती दिवस लावणार आहे. जगात हा एकटाच व्यक्ती आहे का जे याला कामाचा सारखी. माझ्यासाठी तर याला कधीच टाइम नसतो आणि कामासाठी भरपूर वेळ देतो. मला असं वाटते याच्या जीवनामध्ये माझी काही किंमतच राहिली नाही. येऊ दे आता याला चांगलीच सांगते. आत्ता वेळ मिळाली साहेबांना नाही. कधीची वाट बघत आहे रे मी इथं. हा आणि तू आत्ता आलास. हा नेहमी नेहमी मीच वाट बघायचं का. बोल ना, बोलत का नाहीस. अरे मी तुझ्याशी बोलत आहे. हा आणि हे काय माझे डोळे मिटून ठेवलास. हा बोल ना. झाली रे माझ्या अंगाला हात लावायचे. अगं अंगाला हात लावायची म्हणजे निशा कसाही असो तरी मी तुझा होणारा नवरा आहे. नवरा लग्नाचा स्वप्न सुद्धा बघू नकोस समजलं का. स्वप्नच नाही निशा तर आज ना उद्या तुला प्रत्यक्षात माझी बायको बनवेन. मग ते तुझ्या मर्जीने असो अगर बळजबरीने. प्रयत्न करू नकोस समजलं का. निशा आहे मी, निशा नावाची. नाही तर मला या विश्वासावर धमकी. नाही तर काय करणार. हा नाही तर काय करणार. समजलं. साली मला थापण मारून गेली. चलती फिरती कुकीन आहे साली कुकीन. निशा आज तर तुझा घमंड मला चूर चूर करायचा आहे ग. आज तू मला माझी अवकात दाखवलीस. जोपर्यंत तुला दारोदारी भीक मागताना पाहिलं नाही ना तोपर्यंत माझ्या काळजाची आग शांत होणार नाही. निशा तू या विश्वासरावला याची इज्जत दाखवलीस. या विश्वासरावला माझी अवकात दाखवलीस. एक दिवस दाखवीन मी तुला तुझी अवकात. अगं भीक मागत फिरशील चौकात चौकात.